पावसाळ्यात विविध भागांमध्ये पाणी साचण्याची गंभीर समस्या निर्माण होत असून या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी भाजपचे पनवेल शहराध्यक्ष तथा नगरसेवक सुमित झुंजारराव यांनी पनवेल महानगरपालिकेच्या महासभेत मागणी केली। यावेळी सुमित झुंजारराव यांनी पावसादरम्यान शहरातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून केलेली निरीक्षणे सभागृहासमोर मांडली। पाणी साचण्यामागील नेमकी कारणे शोधून त्याचे सखोल तांत्रिक विश्लेषण करण्यात यावे आणि भविष्यात शहरात पावसाचे पाणी साचणार नाही यासाठी दीर्घकालीन आणि कायमस्वरूपी उपाययोजना निश्चित करण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली। सन्माननीय महापौर, सन्माननीय व्यासपीठ, गेली काही दिवस आपण बघतोय की 2-3 दिवस 100 ते 200 mm चा पाऊस पडतो आणि काही दिवस अजिबात पाऊस पडत नाही। पण जो काही दिवस जो पाऊस पडतो त्याच्यामध्ये काही ठिकाणी प्रचंड प्रमाणात पाणी तुंबतंय। पनवेल शहरामध्ये विशेषतः आपण बघितलं की रोहिदासवाडा झाला, मोमीनपाडा झाला, मार्केट यार्ड विभाग झालं, टपाल नाका झाला, या ठिकाणी सातत्यपूर्णपणे पाणी साठतंय। त्याचे अनेक रिझन्स आहेत। पण साहेब, ज्या ठिकाणी पाणी साठतंय त्या ठिकाणदारांचे, दुकानदारांचे जे व्यवसायाला लॉसेस होत आहेत, ज्या घरात पाणी जातंय ते पाणी एक दिवसाचं नाहीये साहेब। त्यांच्या घरातल्यांना भीतीच्या वातावरणात पूर्ण वेळ थांबावं लागतं। ज्या दुकानात पाणी जातंय तिकडचं जर रिअल इस्टेटची व्हॅल्यू बघितली तर ती डिग्रेड होतीये साहेब। पाणी गेल्यावर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जेव्हा आपण कॉल करतो लगेच आपले अधिकारी तिकडे पोहोचतात। म्हणजे स्वच्छता दूत असू दे, फायर ब्रिगेडची गाडी असू दे, आरोग्य विभागाची लोक असू दे, खरंच पूर्ण टीम लगेच तिकडे पोहोचते। पण त्यांचे काही प्रॅक्टिकल लिमिटेशन्स आहेत सर। आपण नालेसफाई केली, नालेसफाई करताना आपल्याला काही इश्यूज आले। मी असे व्हिडिओज बघितलेत की नाल्यांमध्ये हजारो प्लास्टिकच्या बॉटल्स आहेत। आपली जी स्टॉर्म वॉटर लाईन आहे ती काही ठिकाणी चोक आहे आणि आपल्याला प्रॅक्टिकली ती क्लीन करता येत नाहीये। अशा सगळ्या लिमिटेशन्समुळे काही ठिकाणी आपले गटार आहेत त्यांची लाईन लेवल बरोबर नाहीये। तर दीर्घकाळ उपाययोजना म्हणून आपण आपल्या स्टॉर्म वॉटर लाईन्स ज्या आहेत त्या नीट ऑडिट केल्या पाहिजेत। आपल्याकडे जे फ्लोटिंग ट्रॅप बसवले पाहिजेत की जे प्लास्टिक वेस्ट आहे, बॉटल्स आहेत किंवा गोणीज आहेत ज्या अडकतात आणि मग पुढे जाऊन गटार जाम करतात, तर आपल्याला काही अशा प्लास्टिक ट्रॅपसाठी काहीतरी उपाययोजना केली पाहिजे। त्याच्यानंतर साहेब आपण बघितलं तर पनवेल शहर हे बाजूला खाडी आहे आणि आपल्या शहरात पाणी फ्लडिंग होण्याचं रिझन एक आहे की नदीला येणारी ओटी भरतीच्या वेळेला आपण बघतो की आपला जो मुख्य नाला आहे तो बंदराकडे जातो आणि जर बंदरावर पाण्याची लेवल खूप जास्ती असली की ते पाणी बॅक मारतं आणि ते पाणी बॅक पूर्ण पनवेल शहरात येतं। तर भविष्याच्या दृष्टिकोनाने आपण एखादं होल्डिंग पॉइंट किंवा पॉवर गेट्स किंवा जी काही टेक्नॉलॉजी आपण अनालिसिस करून वापरली की भरतीच्या वेळेला पण कुठेतरी मोमेंटरी पाणी थांबेल, मोठ्या प्रमाणात पंपिंग सिस्टीम यूज करू शकतो आणि मग ते पाणी पंप झालं पाहिजे। तर माझी विनंती एवढीच आहे की आपण या सर्व गोष्टींवर रूट कॉज अनालिसिस केलं पाहिजे। ज्या भागात पाणी साठतंय त्याचे मुख्य रिझन्स आयडेंटिफाय केले पाहिजेत। एक स्वतंत्र DPR बनवला पाहिजे की जेणेकरून भविष्यात या सगळ्या ठिकाणी पाणी साठणार नाही। धन्यवाद।